असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ नालासोपाऱ्यामध्ये भव्य अशी जाहीर सभा झालेली आहे आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर माझ्यासोबत आहेत। आप्पा, आज मतदानाला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत, उद्या प्रचार संपणार आहे, आज मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांची इच्छा होती, सगळे मंत्री संत्री इकडे येत आहेत, तर अशा वेळी अख्ख्या जिल्ह्याला एक ताकद दाखवायची आणि आभार मानतो कार्यकर्त्यांचा। आमचा दम निघालाय, भर दुपारी एवढ्या उन्हात हजारो संख्येने गाड्या घोडे घेऊन सगळे कार्यकर्ते आले। नशीबवाला उमेदवार पण मी पण एवढं प्रेम दाखवतात आणि मेन म्हणजे हे पेड नव्हते। आज तुम्हाला 5 करोड रुपयाची नोटीस, अब्रू नुकसानीचा दाव्याची नोटीस आलेली आहे। या ठिकाणच्या पालकमंत्र्यांनी ती नोटीस पाठवलेली आहे की आपण जो आरोप केलेला आहे हा खोटा आहे। अपमान आहे माझा 5 कोटीची नोटीस पाठवणे, यांची एवढीच ऐपत का? पाठवायची जरा चांगली पाठवायची। बघू ना, घोडा मैदान नजदीक आहे, देख लेंगे ना। आला नोटीस, बघू, निपटारा लेंगे। या सगळ्या गोष्टीवरती कुठेतरी म्हणजे या नोटीसच्या माध्यमातूनचा त्यांचा काय संदेश असतो? काय नाही, माफी मागा, घाबरले दाखवा, घरी बसा, दुसरं काय असलं? तुम्ही मागणार माफी? कार्यकर्ते असताना मी मागतोय माफी। ठाकूर आहे ठाकूर। पण या नोटीसला काय उत्तर देणार? देऊ ना, जे असेल ते बघू। आमच्या आहेत या अशा नोटीसी नेहमी येतात मला। इथं उत्तर भारतीयांचं संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे मतदान कव्हर करण्यासाठी उद्या योगी आदित्यनाथची या ठिकाणी जाहीर सभा लावलेली आहे, याचा काय आपणास फटका बसेल वाटतंय? आज आमचे वडीलधारी टिकोरी महाराज, ते आमच्या नगरपालिकेचे सदस्य होते। भरत गुप्ता सारखा उत्तर भारतीय आमचा नगराध्यक्ष होता, आमच्या परिवहन साम्यतेचा चेअरमन होता आणि काल बीजेपीची IT सेल सगळी आमच्याकडे आली, यादव समाजवाले, त्यांची टीम आज अख्खी आली, त्यांनी प्रवेश केला, बरोबर आहे। आणि इकडूनच्या आमच्या उमेश शिवाय तो उत्तर भारतीय कुठे हलतच नाही, म्हणजे त्यांच्या गावाला पण तो लग्नाला जातो, त्यामुळे उत्तर भारतीय आमच्या बरोबर आहे। या ठिकाणी जी सभांचं प्रमाण वाढलेलं आहे, मोदीजींनी जवळपास 25 सभा घेतलेल्या आहेत, काल रोड शो झालेला आहे, आज योगी आदित्यनाथ येत आहेत, म्हणजे या सगळीकडे आपण कसं बघू? या सगळीकडे अबकी बार बेडा पार, अबकी बार बेडा पार, निवडून येणार नाही हे कळलंय, लक्षात आलंय। गेल्या इलेक्शन मध्ये 2 सभा झाल्या, आता 25 सभा, रोड शो का? 5 टप्प्यात इलेक्शन का? गुजरात 1 टप्प्यात, राजस्थान 2 टप्प्यात, महाराष्ट्र 5 टप्प्यात, बरोबर आहे। टप्प्याटप्प्यानी, हप्त्यानी प्रचार करायला मिळावा आणि हा रिपोर्ट अगोदरच असणार, त्यामुळे 5 टप्प्यात आज झाल्या 25-30 मीटिंग, 2-3 रोड शो। बरं आहे महाराष्ट्राचं, म्हणजे काय ते इको टुरिझम, अमुक टुरिझम, तसं इलेक्शन टुरिझम चालू आहे। आमच्या वसईत पण रोजगार मिळतो, 500-700-1000 रुपये एका माणसाला उपस्थित, वरती नाश्ता, उपस्थित राहण्याचा मिळतं, आमच्या गरिबांची पोटं भरतात, चांगलं आहे। आता या सभेवरून शेवटच्या 2 दिवसात तुम्ही काय आशा व्यक्त करणार? 100% मी शेवटच्या 2 दिवसात किशाला, मी पहिल्या दिवसापासून बोलतोय 100%। आमचा उमेदवार हा 100% येणार आहे आणि जे रवींद्र चव्हाणांनी जी 5 कोटीची नोटीस दिलेली आहे, ही नोटीस म्हणजे माझा अपमान आहे, असा टोलाच हितेंद्र ठाकूरांनी मारला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।